नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. ऊर्जा मंत्र्यांबरोबरची बैठक फिसकटली. ऐन दिवाळीत महाराष्ट्र काळोखात जाण्याची भीती. वीज कर्मचारी संपावर जाणार. शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी मला हात लावून दाखवावा. किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. तर सोमय्या म्हणजे महाभारतातले शिखंडी. महापौर किशोरी पेडणेकर यांचा पलटवार. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक. शेतकरी संघटनेच्या नेत्यांना सत्तेचं स्वप्न पडल्यानं ऊस दर कमी. रघुनाथदादा पाटील यांचा आरोप. आटपाडीमधील निर्यातक्षम डाळिंब बागांची शरद पवार यांनी केली पाहणी. शेतकऱ्यांनी आता वितरण आणि विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न केले पाहिजेत यांचं वक्तव्य. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणांचं चक्काजाम आंदोलन. राणा यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना अटक. जमानत घेणार नाही, जेलमध्येच दिवाळी साजरी करू, राणा यांचा इशारा. बहुरंगी लढतीत सांगली पदवीधरचे कुरुक्षेत्र. दोन्ही बलाढ्य उमेदवार पलूस कडेगाव मतदारसंघातील. संग्रामसिंह देशमुख विरुद्ध अरुण लाड यांची दोघांचीही प्रतिष्ठा पणाला. दिवाळीत शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडसह गडकिल्ले, पर्यटन स्थळ, स्मारक पर्यटकांसाठी खुली. सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा चालवली म्हणूनच मुख्यमंत्र्यांना पिठलं भाकरी पाठवत भाजपाचं अनोखं आंदोलन. राज्यात फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. राज्य सरकारचं परिपत्रक समाधानकारक असल्याचं हायकोर्ट यांचं म्हणणं. आणि सर्वत्र दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असताना सांगली महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर. सुट्टी दिवशीही करतायत ते काम. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना काळात मदत आणि उपक्रम राबवल्यामुळे सरपंच, पोलीस पाटील, उद्योजक आणि पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या काळात जनजागृतीसह कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्यक्ष केलेलं काम, यातून पोलीस प्रशासनाला केलेली मदत ही लौकिकासह पात्र आहे, असं मत DYSP डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केलं. ते शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यात बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांनी कोरोना काळात केलेली मदत, एक गाव एक गणपती असे उपक्रम राबवल्यामुळे सरपंच, पोलीस पाटील, उद्योजक आणि पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान सोहळा आयोजित केला होता. दिवंगत हवालदार संजित जगताप यांच्या कुटुंबियांना केलेली मदत या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी उद्योजक रवी डोली, सचिन मेनन, भरत जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिरोली MIDCतील स्मॅकच्या रामप्रताप झंवर हॉलमध्ये संपन्न झालेल्या या सत्कार समारंभात बोलताना उपाधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी म्हटलं की महापूर आणि कोरोना महामारीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थानं माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन मिळालं. अशी संस्कृती जगात इतरत्र कुठंच दिसून येत नाही. स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी स्मॅक आणि उद्योजक यांची नेहमीच पोलीस प्रशासनाला मदत करण्याची भूमिका असते, ती यापुढेही कायम राहील असं सांगितलं. ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपानं पिठलं भाकरी खाऊन निषेध नोंदवला.
परभणी जिल्हाधिकारी प्रवेशद्वारातच हा ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं। भाजपा नेत्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारे जमिनीवर बसून आंदोलन केले। या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आणलेलं पिठलं भाकरं खाऊन एक अनोखे आंदोलन केलं आहे। दीपावलीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान अजूनही मिळालं नसल्यानं भाजपाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनात भाजपाच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फट, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदगर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। निष्क्रिय आघाडी सरकारच्या विरोधात अमरावती इथं भाजपा किसान मोर्चाचे झुणका भाकर आंदोलन पाहायला मिळाले। निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज जिल्हाधिकारी अमरावती इथं माजी कृषी मंत्री आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात झुणका भाकर आंदोलन करण्यात आले। यावेळी दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांसह झुणका भाकर खाऊन शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ललित समधुरकर, कमलसिंह चितोडिया यांच्यासह शेतकरी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना बेसन भाकर पाठवली आहे, चून भाकर पाठवली। कारण मुख्यमंत्र्यांनी म्हटलं शेतकऱ्यांनी गोडधोड करावं, फराळ करावा, रोषणाई करावी। अरे कुठे आहे गोडधोड करायला आमच्याजवळ? रोषणाई करायला दिव्यात तेल नाही आहे, पूर्ण कापूस गेला, सोयाबीन गेलं, उडीद मूग गेलं, कापसाचे केंद्र सुरू झाले नाही, एक दमडी खिशामध्ये आली नाही। तुम्ही जी मदत जाहीर केली होती तीही फसवी। 10,000 कोटी सांगितले आणि 5,500 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यासाठी आहे। त्यातही अनेक सगळ्या जिल्ह्यामधल्या अनेक शेतकरी सुटून गेलेले आहे आणि ही मदतही अजूनपर्यंत पोहोचली नाही। कारणं सांगता आचारसंहितेचे। मग आचारसंहिते निवडणूक आयोगानं परवानगी दिल्यानंतर का तुमचे पैसे गेले नाही? अगोदर याद्या का तयार करून ठेवल्या नाही? अगोदर सर्वे का तयार करून ठेवले नाही? शेतकऱ्याचा काय जीव घेताय? आणि म्हणून आमची दिवाळी काळी आहे। आम्ही रोजच्या सारखं भाकर आणि बेसन खातोय आणि तेच शासनाला खाऊ घालायसाठी इथं आलोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे होते आणि म्हणून आता तरी शासनाला जाग आली पाहिजे। शेतकऱ्याच्या साठी, मदतीसाठी, शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पावलं टाकले पाहिजे। उद्धवजी ठाकरे सरकारनं रब्बीचा तरी हंगाम हातात घेता आला पाहिजे, आम्हाला जगता आलं पाहिजे या दिवाळीच्या पर्वावर, एवढंच माझं सांग। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि निम्मे वीज बिल माफ करावं या मागणीसाठी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। गुरुकुंज मोझरी इथं मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आलं। यावेळी आमदार रवी राणा यांनी बैलगाडीमधून प्रवास करत सरकारचं लक्ष वेधून घेतलं। अतिवृष्टीमुळे विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले। असं असतानाही मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीत, त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे अशी टीका यावेळी आमदार रवी राणा यांनी सरकारवर केली आहे। आज अत्यंत शेतकऱ्याची कठीण परिस्थिती आहे। शेतकऱ्याची दिवाळी अंधारामध्ये जात आहे। अनाप शनाप इलेक्ट्रिक बिल अर्ध माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। हे दिवाळीपर्यंत मिळाली पाहिजे होती। अद्यापपर्यंत 1 रुपया शेतकऱ्या खात्यात आला नाही, म्हणून शेतकऱ्याच्या घरी चुला पेटत नाही आहे। शेतकऱ्याची दिवाळी अंधारामध्ये जात आहे। म्हणून आज मी सुद्धा या उद्धव सरकारचा निषेध करून जेलमध्ये राहून दिवाळी काळी करणार आहे आणि या सरकारचा निषेध करणार आहे। आणि शेतकऱ्यांची दिवाळी जी काळी होत आहे त्याच्या मागे फक्त उद्धव ठाकरे सरकार आहे। कारण की त्यांनी या 1 वर्षामध्ये विदर्भामध्ये पाय ठेवला नाही। एवढं नुकसान झालं, 1 रुपया सुद्धा दिवाळीच्या आधी खात्यात त्यांच्या टाकला नाही। घोषणा केल्या पण 1 रुपया शेतकऱ्याला भेटला नाही। आणि आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याची आत्महत्या चालू आहे। शेतकऱ्याची परिस्थिती उपासमारीची आलेली आहे। पूर्ण सोयाबीन, कापूस, धान, उडीद, मूग, तूर
संत्रा सगळं नष्ट झालेलं आहे. पण उद्धव सरकार हे मातोश्रीच्या बाहेर निघायला तयार नाही आहे. झोपलेल्या उद्धव ठाकरेला आम्हाला जागा करायचं आहे आणि वेळ आली आता तरी जेलात मला टाकत असेल. आता मी जेलात दिवाळी जरी काळी साजरी करत असेल पण बाहेर आल्यानंतर मातोश्रीवर आंदोलन करील आणि या शेतकऱ्यासोबत तिथे घेऊन जाईन आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे आता मातोश्रीवर होईल आणि उद्धव ठाकरेला जागा करू. शेतकरी विरोधी सरकारचा इलेक्ट्रिक बिल शेतकरी विरोधी सरकारचा मातोश्रीवर झोपलेल्या उद्धव ठाकरेंचा मातोश्रीवर झोपलेल्या उद्धव ठाकरेंचा मातोश्रीवर झोपलेल्या उद्धव ठाकरेंचा मातोश्रीवर झोपलेल्या उद्धव ठाकरेंचा झोपलेल्या उद्धव ठाकरेंचा शेतकरी विरोधी सरकारचा इलेक्ट्रिक बिल सरकारची दडपशाही. नाशिक नांदगावात 7 ते 8 फुटीनं अजगर आढळून आला. वनविभागाच्या मदतीनं पुन्हा नैसर्गिक सानिध्यात यास सोडून देण्यात आले. नाशिकमधील नांदगाव शहराजवळील तांबेवाडी परिसरातील शेतकरी मारुती तांबे यांच्या शेताजवळ हा अजगर आढळून आला होता. काही नागरिक घराकडे परतत असताना त्यांच्या निदर्शनास आल्यानं सर्पमित्र विजय बडोदे यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. सर्पमित्र विजय बडोदे यांनी सावधानता बाळगत अतिशय शिताफीनं हा अजगर पकडला आहे. वनविभागाच्या मदतीनं पुन्हा जंगलात सोडण्यात आला. नांदगाव तालुक्यात दुर्मिळ असलेला अजगर जातीचा साप यापूर्वी गिरणा धरण परिसरात आढळला होता. हा अजगर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नांदगाव तांदूळवाडी शिवारामधून एक कॉल आला मयूर काकळी म्हणून. त्या व्यक्ती तिथून जात असताना त्याला एक मोठा साप दिसला. मी तिथं गेलो, तिथं पोहोचलो तर अजगर होता 8 ते 9 फुटाचा. तर तो व्यवस्थित मी रेस्क्यू केला आणि नांदगाव फॉरेस्टमध्ये घेऊन आलो. वन विभागाचे अधिकारी त्यांचे मार्गदर्शनाखाली तिथं रितसर नोंदणी केली आणि फॉरेस्टमध्ये घेऊन आलो. आता त्यांच्या उपस्थितीमध्ये सोडण्यात आले. यापूर्वी पण हा अजगर जातीचा साप आढळला होता गिरणा डॅमजवळ मळगावपाशी. तो बी पकडला होता व्यवस्थित आणि सोडण्यात आले होते. आज दुसऱ्या वेळेस आढळला आहे अजगर येवला रोड परिसरामध्ये. तो व्यवस्थित पकडून आता फॉरेस्ट एरियामध्ये सोडण्यात येत आहे. भांडणाच्या कारणातून जयसिंगपूर इथं रस्त्यावर तलवारीनं दहशत माजवून 2 गटात मारहाण झाली आहे. यामध्ये एक महिला गंभीर जखमी आहे. या घटनेमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. जयसिंगपूर पोलिसात चौघांसह अनोळखी तिघांविरुद्ध धनाजी धोंडीराम माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रवी वैदू, आकाश वैदू, राजू वैदू, संजय वैदू अशी संशयित नावं आहेत. जयसिंगपूर पोलिसातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार धनाजी माळी यांचे मित्र रतन पडियार, नितीन माळी असे तिघे जण गल्ली नंबर 9च्या दुर्गामाता कमानीजवळ गुरुवारी सकाळी 9च्या सुमारास थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी रवी वैदू हा तिथं येऊन तू मंगळवारी माझ्यासोबत विनाकारण भांडण केलास असा जाब विचारला. यावेळी चिडून त्यानं माळी याला शिवीगाळ करून तुला सोडतच नाही असं म्हणत घरातून तलवार घेऊन आला असता रतन पडियार आणि नितीन माळी यांनी त्याला अडवलं. वैदी याचा भाऊ आकाश वैदू आणि राजू वैदू, संजय वैदू आणि अन्य दोघे तिघे जण येऊन त्यांच्यात हाणामारी झाली. नितीन माळी यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसंच रवी वैदू याने पत्नी सीमा हिला ढकलून दिल्यानं तिच्या डोक्यास गंभीर मार लागलाय अशी फिर्याद नितीन माळी यांनी दिली आहे. आटपाडीमधील निर्यातक्षम डाळिंब बागांची शरद पवार यांनी पाहणी केली. यामध्ये शेतकऱ्यांनी आता वितरण आणि विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावेत अशा सूचना पवार यांनी दिल्या. सांगलीच्या आटपाडीमधील खांजोडवाडी इथल्या निर्यातक्षम डाळिंब बागांची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. अतिवृष्टीच्या तडाख्यातही फुलवलेल्या डाळिंब आणि शेतकऱ्यांचं कौतुक करण्यासाठी पवार यांनी ही सदिच्छा भेट दिली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात गेल्या 3 महिन्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 80% डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अशा परिस्थितीत निसर्गाशी 2 हात करत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आटपाडी तालुक्यातल्या खांजोळवाडी इथं डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी 200 हेक्टर क्षेत्रावर निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेतलं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेतलेल्या या डाळिंबाचं आणि तिथल्या शेतकऱ्यांचं कौतुक करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार थेट खांजोळवाडीमध्ये शुक्रवारी पोहोचले. गावातील फुललेल्या निर्यातक्षम डाळिंब बागांची शरद पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांकडून या डाळिंबांच्या बाबत माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तुम्हाला दिला पाहिजे आणि त्या योजना तुम्हाला मिळाल्याच्यानंतर तुम्ही उत्तम दर्जाचं उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि आज हे चांगलं उत्पादन तुम्ही करण्यासाठी यशस्वी झाला याचा मला मनापासून आनंद. आपण ही फळबागाची योजना काढली. मी परदेशामध्ये अलीकडे गेलो नाही, पण कधी कधी जातो. त्यावेळेला परदेशात गेल्याच्या नंतर मी भाजी आणि फळ बाजारात जास्त वेळ घालवतो. काय चाललंय, कुठला माल येतो, कुठला माल आला, काय केलं, आपल्यापेक्षा कोणता माल वेगळा जगात नाही तो. आणि अलीकडे मला बघायला मिळतं की लंडनमध्ये गेल्याच्या नंतर डाळिंब बघायला मिळतं, द्राक्ष बघायला मिळतात, आणखीन काही गोष्टी बघायला मिळतात. आता डाळिंब बघायला मिळाल्याच्यानंतर एक दिवशी लंडनच्या मार्केटमध्ये मी डाळिंब पाहिलं. तिथं त्या डाळिंबावर एक असं काय त्याला म्हणतात, त्याचा मार्क असा लेबल लावला जातो मार्क, आणि त्याच्यात कोणत्या देशातून ते आले हे लिहिलेले असतात. अतिशय चांगली डाळिंब होती. आणि म्हणून मी त्या स्टॉलला थांबलो, 4 डाळिंब हातात घेतली. तिथं काय लिहिलं बघितलं तर तिथे लिहिलं होतं मेड इन इंडिया. इंडिया म्हणजे कुठलं आलेलं असतं. पंजाबात होत नाही, हरियाणात होत नाही, केरळमध्ये होत नाही, आणि कुठलं म्हणजे भौतिक भानगड आपल्याकडची दिसते. आणि म्हणजे त्या दुकानाचा जो कोण मुख्य मालक होतो आणि जो खरेदी करतो वेगवेगळ्या देशातून, त्याला मी घातलं आणि त्याला विचारलं की माल कहाचे आहे, वेळ दिसते. ते सांगितलं हिंदुस्थानात. म्हणजे कुठून, आणि हे जातं कशाच्यामुळं, त्याच्या गावामध्ये ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही कुणालाही करता येते. 11 शेतकरी एकत्र आले की त्यांना संस्था रजिस्टर करता येते. आणि त्या ठिकाणी या संस्था रजिस्टर केल्या, त्याला बँकेची मदत होती. आणि या संस्थेच्या मार्फत बी बियाणं देणं, औषधं पुरवणं, तयार झालेल्या मालाचं पॅकिंग चांगलं करणं आणि तयार झालेला माल जगाच्या देशाच्या बाजारपेठेमध्ये पाठवायला, ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती देण्याच्या बद्दलचा विचार करणं, हे सगळं एकत्रित काम केलं जातं. इथे सरपंच आणि बाकीच्या लोकांनी आता काही गोष्टी सांगितल्या. माझी त्यांना सूचना ही आहे की फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही जी कल्पना भारत सरकारने, राज्य सरकारने स्वीकारली, राबवली, तुमच्या गावामध्ये तशा प्रकारची जर एक वाक्यता करून तुम्ही कंपनी काढली तर कदाचित मार्केटिंग विक्रीच्यासाठी सुद्धा एकत्रित विचार हा करून 2 पैसे अधिक मिळायची शक्यता त्या मार्गाने सुद्धा आहे. उद्या प्रक्रिया करायची असली तर ती सुद्धा आज करता येते. आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केला की सह्याद्री नावाची जी संस्था नाशिकच्या जवळच्या, निफाडच्या जवळच्या 400 शेतकऱ्यांनी मिळून केली. आज त्यांचा एकंदर व्यवहार हा 250 कोटीच्या पेक्षा जास्त. आज तिथले शेतकरी हे करू शकतात, आम्ही काय करू शकत नाही. आणि आम्ही नक्की करू शकतो. त्या रस्त्याने जाण्याच्या संबंधीचा हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला या ठिकाणी यावं ही सूचना देण्याच्यासाठी जे आपले सहकारी आले, आता दिवाळी झाल्यावर कधीतरी जयंतराव किंवा मला वेळ त्या ठिकाणी द्या, आम्ही तुम्ही एकत्र बसू. अशा प्रकारची तुमच्या वितरणाच्या बद्दलची, विक्रीच्या संबंधीची संकट ही कशी दूर करून तुमच्या कष्टाची, घामाची किंमत तुमच्या पदरात योग्य रीतीनं पडेल कशी याची आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ. हा या ठिकाणी
मी आपल्याला मुद्दाम सूचित करतो. मी काही जादा बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. दिवाळी आहे, दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखात समाधानाची जावं ही प्रार्थना करतो. आणि दिवाळी असल्यामुळे मला लवकर घरी नाही घेतलं तर मला तांदूळ मिळणार नाही, मला लाडू मिळणार नाही, मला चटणी मिळणार नाही. त्यामुळे मी लवकरात लवकर घरी जाण्याच्यासाठी तुम्ही माझी सुटका करा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. पार्श्वभूमीवर आदरणीय पवार साहेबांनी जाणीवपूर्वक हे डाळिंब वाचवण्याचं कोणते प्रयत्न झाले आणि कशा पद्धतीनं आपण आजही निर्यातीसाठी सक्षम आहात हे पाहण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना भेट दिलेली. महाराष्ट्रातल्या एखाद्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याचं समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तातडीनं धावणारा नेता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आदरणीय पवार साहेबांच्याकडे कोणताही प्रसंग आला तरी पवार साहेबांची लोक वाट बघतात. या काळात मधल्या अतिवृष्टी झाली, जवळपास 80, 90, 95% बागा, डाळिंबाच्या बागा यांचं अतोनात नुकसान झालं. हे काही शिल्लकच राहिलं नाही. आणि त्यामुळं याच्या पलीकडे जाऊन खांजोडवाडीच्या शेतकऱ्यांनी काय केलंय, कशा पद्धतीनं डाळिंब वाचवण्याचा प्रयत्न केला हे बघण्याचं काम केलं. त्यात पवार साहेबांनी मुद्दामून आजचा दौरा ठेवला. खरं म्हणजे अलीकडच्या काळात माझं असं मत झालेलं आहे की आता इथून पुढे पाऊस हा आपल्या सोयीने येईल असं मला वाटत नाही. त्याच्या सोयीनं पाऊस यायला लागलाय आणि त्याचं अतोनात नुकसान भारतातल्याच नाही तर जगातल्या शेतकऱ्यांना व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे आता आपली डाळिंब असोत किंवा द्राक्ष असोत याचं संरक्षण अवेळी आलेल्या पावसामुळं, अवेळी आलेल्या बदललेल्या हवामानामुळं कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. अलीकडच्या काळामध्ये डाळिंबाला 25 मिलीमीटर पाऊस रोज पडला आणि 5-6 दिवस सतत पडला तर इन्शुरन्सवाले पैसे द्यायला तयार. आज इन्शुरन्सवाले असं म्हणतात की एका दिवसात 2 दिवसातच तुमचा 150 पडला, तो 5 दिवस 25 मिलीमीटरच्या पेक्षा जास्त पडला असता तर आम्ही तुम्हाला त्याची नुकसान भरपाई दिली असती. ही सगळी परिस्थिती बघितली तर इन्शुरन्सच्या कंपनींनी ज्या पद्धतीनं आपल्याशी करार केलेत किंवा ज्या टर्म्स आणि कंडिशन्सवर आपल्याला इन्शुरन्स काढून दिलेला आहे त्या सगळ्या अटी आणि ज्याचा ट्रिगर म्हणून मगाशी अनिल भाऊंनी उल्लेख केला ते ट्रिगर हे त्यांच्या सोयीचे आहेत, शेतकऱ्यांच्या सोयीचे नाहीत असं चित्र आज आपल्याला पुन्हा एकदा दिसते. आणि म्हणून त्यात काय करायचं याच्यासाठी मंत्रिमंडळातही मी हा विषय काढला. या ट्रिगर आहेत ठीक आहे, पण पाऊस 150 मिलीमीटर पडलाय, 140 मिलीमीटर पडलाय, तुम्ही 125 मिलीमीटर 5 दिवसात पडला तर तुम्ही इन्शुरन्स द्यायची तयारी, नुकसान द्यायची तयारी देताय. तर एकूण एकच धरलं पाहिजे, पाऊस पडला याला महत्व दिलं पाहिजे असा आग्रह आपण इन्शुरन्स कंपन्यांकडे केलाय. प्रथम दर्शनी त्याला त्यांनी नकार दिलाय. त्यांनी सांगितलं की हे अशाच पद्धतीनं झालं. तर म्हणून ट्रिगर जे आहेत ते मग केळीसाठी महत्वाचे आहेत, ते डाळिंबासाठी महत्वाचे आहेत, ते द्राक्षासाठी महत्वाचे आहेत. त्याच्यात देखील आता सरकारने अतिशय गांभीर्यानं दादा भुसे कृषी मंत्री आणि आम्ही काही सगळ्या लोकांनी त्यात लक्ष घातले, पण त्याला अजून पूर्ण यश मिळालेलं नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या खांजोडवाडीचे लोक जसं एक्सपोर्ट करतात, 85% डाळिंब आपण एक्सपोर्ट करतोय, तसं इथंच पळशी बानुरगड या भागातला शेतकरी द्राक्ष जगात एक्सपोर्ट करतो आणि एक्सपोर्टच्या दर्जाची द्राक्ष ही पळशीची आणि बानुरगडच्या भागातले शेतकरी काढतात. या प्रतिकूल परिस्थितीत शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या मागे जर कोणी उभा राहत असेल तर तो देशातला एकमेव नेता आहे आणि त्यांचं नाव शरद पवार साहेब आहे. आणि म्हणून आज पवार साहेब येणार आहेत म्हटल्यावर अचानक ठरलेल्या दौऱ्यात देखील आपण मोठ्या संख्येनं पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायला आलेलं आहात. मी अधिक वेळ घेणार नाही. आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजपाचाच महापौर आणि भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले. बिहार निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी सरकारला टोला लगावलाय. भाजपाला विरोध करणाऱ्यांचं थोबाड या ठिकाणी फुटलेलं आहे. एक्झिट पोलचे 3-13 बिहारच्या जनतेला देशातील जनतेने वाजवले आहेत.
सत्तेतील जे वेगवेगळे पक्षनेते होते या सगळ्यांचा भ्रमनिरास करणारा निकाल बिहार जनतेनं दिलेला आहे। हा टोला लगावत त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असंही म्हटलं। भाजपला विरोध करणाऱ्यांचं थोबाड त्या ठिकाणी उठलेलं आहे। जे एक्झिट पोल येत होते त्या एक्झिट पोलची पण 3-13 बिहारच्या जनतेनं, देशातील जनतेनं वाजवलेले आहेत। इथले जे पक्षाचे वेगवेगळे नेते होते, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, एक्झिट पोलच्या अंदाजानं जे फुशारकी मारत होते त्या सगळ्यांचा भ्रमनिरास करणारा निकाल बिहारच्या जनतेनं या ठिकाणी दिलेला आहे। आणि एक सायलेंट वोटर जो मोदी साहेबांच्या नेतृत्वानं प्रभावित झाला आहे, जो दिसत नाही, जो पडद्यावर येत नाही, परंतु मोदी साहेबांचं विकासाचं काम आणि भारतीय जनता पार्टी प्रति विश्वासाचं निर्माण झालेलं वातावरण या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आलं। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने बिहारला यश मिळवलं। भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मणिपूर, अगदी गुजरातला पैकीच्या पैकी जागा अशा प्रकारे देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागे जनाधार आज या देशातील जनतेचा आहे, हेही बिहारच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसून आलं। आणि त्यामुळे जे या ठिकाणी अनैतिकरित्या आघाड्या ज्यांनी केल्यात आणि सरकारमध्ये बसलेत त्यांची काय अवस्था झाली आणि उद्या काय होणार आहे याचा मूर्तिमंत ट्रायल या ठिकाणी बिहारच्या निवडणुकीने दिली। सर, महानगरपालिका यंदाची काय सांगाल? महानगरपालिका भारतीय जनता पार्टी ताकदीनं त्या ठिकाणी लढेल आणि यावेळेला मुंबईच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच महापौर आणि झेंडा फडकेल असा आत्मविश्वास आहे। दिवाळीमध्ये शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडसह गडकिल्ले आणि पर्यटन स्थळं, स्मारकं पर्यटकांसाठी खुली करण्यात आली। ऐन दिवाळीत शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचे दरवाजे खुले करण्यात आलेत। रायगड जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले आणि पर्यटन स्थळं तसंच स्मारकं खुली करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत। मागील 8 महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सर्व ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता। ही ठिकाणं खुली करावीत अशी मागणी विविध संस्था, संघटना, दुर्गाप्रेमीकडून केली जात होती। महाड इथं मनोज खांबे यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता, परंतु आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे रायगड किल्ल्याबरोबरच चौदार तळे आणि इतर गडकिल्ले या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे। शिवाय त्यावर आधारित रोजगार पुन्हा सुरू होणार आहे। मात्र हे करताना कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणं यांसारख्या आरोग्य विभागानं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे। ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या पहाटे सोलापूरमध्ये चोरट्यांनी नवी पेठ बाजारात हात साफ केलाय। यामध्ये 5 दुकानं फोडून रोकडसह मुद्देमाल लंपास करण्यात आला। ऐन दिवाळी सणाच्या पहिल्या दिवसाच्या पहाटे सोलापूरमध्ये चोरट्यांनी नवी पेठ बाजारात हात साफ केलाय। नवी पेठ ते दत्त चौक या परिसरातील 5 दुकाने पहाटे 5 वाजता फोडून रोकड रक्कम आणि रेडीमेड दुकानातील माल लंपास करण्यात आला। या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे। पोलीस याचा शोध घेत आहेत। माझं नाव सागर गोगरी आहे, सरगम दुकानचा मालक आहे। सकाळी सुमारे 4:45च्या दरम्यान इनोवा गाडीमध्ये चोरटे येऊन त्यांनी चोरी केलेला आहे। पोलीस कारवाई करतात आता पुढची जी आहे। काय गेलं दुकानात? कॅश गेलं थोडं, किती पर्यंत? 1.25 लाखपर्यंत कॅश गेलं। 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर। मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह। 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर।
MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन, सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी-12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी. JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. माननीय श्री रामचंद्र शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ तालुका अध्यक्ष आणि सौ शुभांगी रामचंद्र शिंदे माजी सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री पराग शामराव पाटील विद्यमान नगरसेवक जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. रिकव्हरी क्लिनिक आणि रिकव्हरी स्टाफ यांच्याकडून दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर ममता बियाणी आणि रिकव्हरी स्टाफ.
ग्रामपंचायत मौजे चिंचवड आणि विद्यमान सदस्य यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ग्रामविकास अधिकारी श्री PC हनवते, सरपंच सौ ज्योती भरत काटकर आणि उपसरपंच श्री सचिन गुंडूराम पाटोळे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि दत्त उद्योग समूह यांच्याकडून सर्व सभासद, शेतकरी, नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चेअरमन श्री गणपतराव अप्पासाहेब पाटील आणि सर्व संचालक. अत्तार बाल रुग्णालय आणि लाईफलाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर रियाज अत्तार आणि सौ डॉक्टर नीलम रियाज अत्तार. माने केअर हॉस्पिटल यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने आणि डॉक्टर अभिजित माने. श्री शैलेश प्रकाश चौगुले नगरसेवक जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून जयसिंगपूर मधील सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शंकर कलगुटकी माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर आणि सौ रुपाली सोहन कलगुटकी विद्यमान नगरसेविका जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आबासाहेब शिंदे म्हैसाळकर माननीय सरपंच ग्रामपंचायत म्हैसाळ यांच्याकडून सर्व नागरिकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ.
शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98-947-696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ॲप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. 140 वर्ष महाराष्ट्रातील कुष्ठपीडितांसाठी अविरत कार्य करणारी द लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया यांची संस्था रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज यांचा नवीन उपक्रम कमी खर्चात उत्कृष्ट गुणवत्तेसह त्रिमितीय प्रणालीने संपूर्ण भारतात प्रथमच पायाचे 3D स्कॅन करून पादत्राणे आणि इन्सोल बनवले जात आहेत. या 3D स्कॅन करून पायाचे प्रेशर पॉइंट्स पाहून इन्सोल बनवलं जातं. बनवलेलं इन्सोल स्वतःच्या बुटात बसवून दिलं जातं किंवा हवं असेल तर आमच्याकडील चपलांमध्येही आम्ही बसवून देतो. प्रेशर पॉइंट्स रिपोर्ट्सही तयार करून दिले जातात. कृत्रिम पाय तसंच शारीरिक विकलांग लोकांसाठी त्यांच्या समस्येप्रमाणे, गरजेप्रमाणे सोय उपलब्ध करून दिली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणारे उपचार. मधुमेह, कुष्ठरोगातील असंवेदनशील पाय, जखमा, व्यंग यांसाठी टाचांचे, गुडघ्यांचे दुखणे, सपाट पाय, उंच कमान, पाय नसलेल्यांना, पोलिओ, नसांच्या समस्या, लहान मोठे पाय, तळपायाला असणाऱ्या जखमा अशा विविध कारणांवर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तो फक्त रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज इथंच. तेव्हा या तंत्रज्ञानाचा जरूर लाभ घ्या. या हॉस्पिटलचा पत्ता रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, मिरज. संपर्क क्रमांक 0233 22 11 213 आणि मोबाईल नंबर 7904 83 19 47. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर, तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षीस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धाश्रमात वृद्धांचं अभ्यंग स्नान केलं. वृद्धांना जेवण देऊन दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी वृद्धांना अश्रू अनावत झाले होते. वृद्धाश्रमातील दिवाळी ही वेगळीच असते. लहानपणी ज्या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आई वडील कष्ट करतात, त्यांचीच दिवाळी आज वृद्धाश्रमात साजरी होत आहे. अशाच अमरावती इथल्या मधुमन वृद्धाश्रमात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धांची दिवाळी साजरी केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सकाळी मधुमन वृद्धाश्रमातील वृद्धांचे सुगंधित उटणे लावून दिवाळीचे अभ्यंग स्नान करून दिले. वृद्धांचे डोळे यावेळी पाणावले होते.
दोघांमध्ये आपुलकीचा जिव्हाळा पाहायला मिळाला. त्यानंतर सर्वांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं. महिलांना शॉल, साडी चोळीचं वाटप केलं आणि नंतर वृद्धांना पुरणपोळीचं जेवणही देण्यात आलं. बच्चू कडू यांनी स्वतः वृद्धांना जेवण दिलं आहे. कार्यक्रमामध्ये आमचे प्रहारचे शहरप्रमुख बंटी रामटेके यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपण पाहतो का दिवाळी हा निश्चितच वेगळा आनंद देणारा सण म्हणून त्याची आत्तापर्यंतची परंपरा राहिली. त्यांच्या दुःखामध्ये थोडा आनंदाचा क्षण आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच कायमचं दुःख जरी हटवण्याचा आमच्याकडे ताकद नसली तरी क्षणातलं सुख देण्याचं काम आज रोजी केलं. निश्चितच आम्हालाही आनंद झाला. आनंदानं त्यांच्या मनात जो आनंद निर्माण झाला त्याच्यानूनच ही आता समोरची दिवाळी आमचीसुद्धा आनंदात जाईल आणि त्यांचीसुद्धा जाईल. ह्या शुभेच्छा या कार्यक्रमातून आम्हाला द्यायच्या होत्या. गेल्या वर्षी आपण लहान बालकांच्या आंघोळ घालून गेल्या अनेक दिवसापासून आपण हा उपक्रम राबवतात. राजकारणात येण्याच्या आधीपासून, समाजकारणात होत तेव्हापासून, नेमकी काय संकल्पना यामागची आहे? खरं तर आपण पाहतोय का हा एक विचार आहे आणि विचारातून एक चांगल्या विचारातून चांगली कृती केली तर निश्चितच समोरच्या सगळ्या दिशा ही चांगल्या ठरतं. एक चांगला मार्ग निर्माण होतं. म्हणजे जी पावलं देशी दारूकडे वळल्यापेक्षा ती जर रक्तदानाच्याकडे वळते आली तर देशाची एक नवीन आम्ही पाहतोय रचना निर्माण होऊ शकतं. आणि तेच आमची एक संकल्पना आहे का कार्यकर्त्यांनी काही करायचं असलं नवीन तर मंदिर, मस्जिद, पुतळे हे तर आम्ही रोजच पुजतोय, तेही पुजले पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण या कार्यक्रमातूनही सुद्धा एक ईश्वर सेवा कशी करता येईल त्याचा हा प्रयत्न आणि तो एक विचार प्रहारचा नेहमीचा राहिला. त्या विचाराला जिवंत ठेवण्याचं काम पुन्हा शहरप्रमुख बंटी रामटेकेनं केलं. निश्चितच ते धन्यवादास पात्र आणि या कार्यक्रमातून आम्हाला सुद्धा एक आनंद भेटला आहे. अमरावतीमध्ये रास्ता रोको केल्यानंतर आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. यामध्ये जमानत घेणार नाही तर जेलमध्येच दिवाळी साजरी करू असा इशारा राणा यांनी दिलाय. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि लॉकडाऊनमध्ये आलेली वीज बिलं माफ करण्यात यावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोझरी इथं आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. यावेळी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर रवी राणा यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना अटकही करण्यात आली. आता मी जमानत घेणार नाही तर माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असल्यामुळं मी सुद्धा जेलमध्ये दिवाळी साजरी करणार आणि जेलमधून सुटल्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा रवी राणा यांनी दिलाय. उडीद, मूग, तूर, संत्रा सगळं नष्ट झालेलं आहे. पण उद्धव सरकार हे मातोश्रीच्या बाहेर निघायला तयार नाहीये. झोपलेल्या उद्धव ठाकरेला आम्हाला जागा करायचं आहे आणि वेळ आली आता तरी जेलात मला टाकत असेल. आता मी जेलात दिवाळी जरी काळी साजरी करत असेल पण बाहेर आल्यानंतर मातोश्रीवर आंदोलन करील आणि या शेतकऱ्यासोबत तिथे घेऊन जाईल आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे आता मातोश्रीवर होईल आणि उद्धव ठाकरेला जागा करू. ग्रामीण भागातील ध्रुव जोगमार्गे शिष्यवृत्ती परीक्षेत पालघर जिल्ह्यात प्रथम आला आहे. फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मराठी आणि इंग्रजी या विषयात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ध्रुव नरेश जोगमार्गे हा जिल्ह्यात प्रथम आलाय. तो या वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील जोगमार्गे पाडा इथला रहिवासी आहे. वाडा इथल्या PJ हायस्कूल या शाळेत तो 8वी इयत्तेत शिकत आहे. या विद्यार्थ्यानं 83.67% मिळवत पालघर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अगोदर प्रज्ञा शोध परीक्षेत त्यानं जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याच्या सततच्या यशाबद्दल त्याचं विविध स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. सर्वत्र दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत. मात्र सांगली महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर पाहायला मिळतात कारण सुट्टी दिवशीही ते काम करतात. सर्वत्र दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असताना सांगली महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी सुट्टी दिवशीही रस्त्यावर उतरून कचरा संकलनाचं काम करतात. धनत्रयोदशी दिवशी सुद्धा महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरून आपली सेवा बजावतात. जनतेची दिवाळी गोड व्हावी आणि कचरामुक्त व्हावी यासाठी महापालिका कर्मचारी सुट्टी दिवशीही काम करतात. हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
मिरजमध्ये दगड आणि धारदार शस्त्रानं एकावर हल्ला करण्यात आला। यामध्ये बेळगाव गेट झोपडपट्टी हा आता गुन्हेगारीचा अड्डा झाला असल्याचं पाहायला मिळतंय। मिरज इथल्या कृष्णा घाट रोड बेळगाव गेट झोपडपट्टी जवळचा हा प्रकार आहे। कृष्णा घाट रोडवरून जाणाऱ्या सुनील गोसावी या तरुणावर चौघांनी दगड आणि धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची माहिती सुनील गोसावी यांनी दिली आहे। या हल्ल्यानंतर हल्लेखोर चौघेही फरार झाले। हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही। मिरज गांधी चौकी पोलिसात तक्रार करण्यासाठी सुनील गोसावीनं धाव घेतली होती। बेळगाव गेट झोपडपट्टी ही नशा करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे। याबाबत अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत आहेत। कोण नाव काय नाव काय नाव माहित नाही। तिथंच गेटावरची पोर आहे। गेटवाला समोर होता, रेल्वे गेटवाला त्याच्या समोरच होती। त्यांच्या समोर गेट बंद होता, माझं मी चालत कमला मिल पबला आग लागली असता या आग प्रकरणी आशिष शेलार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आहे। सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात सरकारनं आव्हान द्यावं अशी मागणी शेलार यांनी केली। कमला मिलमध्ये पबला आग लागून 14 जणांचा मृत्यू झालेल्या घटनेतील 12 आरोपींपैकी प्रथम दर्शनी जे मूळ गुन्हेगार दिसत होते तेच दोन्ही मिल मालक आरोपमुक्त झाले आहेत। त्यामुळं अन्य गुन्हेगारांचे सुटण्याचे मार्ग तर आता खुले होत नाहीत ना। पोलीस, महापालिका आणि शासनानं न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडल्यास अन्य गुन्हेगार सुद्धा असेच आरोपमुक्त होणार का असा सवाल करत भाजपा नेते आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात सरकारने आव्हान द्यावे अशी मागणी केली आहे। आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून त्यात म्हटलंय की आपल्यास ज्ञात आहे 29 डिसेंबर 2017ला कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव क्लब आणि मोजोस बिस्ट्रो यांना आग लागून 14 निष्पाप मुंबईकरांचा जीव गेलाय। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 12 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल केला होता। यातील कमला मिल कंपाऊंडच्या 2 मालक रमेश गोवाणी आणि रवी भंडारी यांनी आरोपमुक्तीसाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्जही केला होता। न्यायालयात झालेल्या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर दोन्ही मालकांचे अर्ज मान्य करत त्यांना आरोपमुक्त करण्यात आले। ही बाब अत्यंत चिंताजनक आहे, कारण या घटनेच्या निमित्तानं अनेक गंभीर प्रश्न समोर आले होते। कंपाऊंडमध्ये FSI घोटाळा झाल्याची शंका आम्ही त्याच वेळेस व्यक्तही केली होती। चौकशीची मागणी केली, त्यानंतर झालेल्या चौकशीत FSI घोटाळा झाल्याचं समितीनं उघडही केलं होतं आणि हा घोटाळा उघडही झाला होता। अशा स्वरूपाची ही गंभीर घटना असून त्यामध्ये 14 निष्पाप मुंबईकरांचा जीव गेलाय। त्यामुळे या घटनेबाबत फौजदारी गुन्ह्यासह MRTP कायद्यानुसार सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी, आपल्याला आमची विनंती आहे की कमला मिलमध्ये झालेल्या डिसेंबर 2017च्या दुर्घटनेत मुंबईतल्या 14 निष्पाप जणांचे बळी गेले। वन अबाव पब, मोजोस या रेस्टॉरंट पबमध्ये जाऊन होरपळून मृत्युमुखी पडलेला या आमच्या मुंबईकरांचा जीव न्याय मागतो अशा पद्धतीची स्थिती आहे। सत्र न्यायालयाने त्यातले प्रमुख आरोपी असलेले मिल मालक भंडारी आणि गोवानी यांना आरोपमुक्त केलंय। न्यायालयाच्या आदेशावर भाष्य करण्याचा आमचा विचार नसून आपल्याला आमची विनंती आहे की त्या मृत व्यक्तींना, मृत मुंबईकरांना न्याय मिळण्यासाठी या सत्र न्यायालयाच्या निवाड्यावर आपण अपील करणं अपेक्षित आहे। कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये चेन ऑफ सिक्वेन्स असते, चेन ऑफ क्रिमिनल ऑफेन्स असतो। सुरुवातीलाही आम्ही म्हटलं होतं की कमला मिलमध्ये FSIचा घोटाळा आहे। FSIचा घोटाळा करणारे जर आज सुटणार असतील तर न्याय कसा मिळेल? फडणवीसजीच्या सरकारमध्ये ते आरोपी होते, आपल्या सरकारमध्ये असं काय झालं की ते आरोपी आता गिरणी मालक बाहेर पडले आणि सुटले, आरोपमुक्त झाले। प्रश्न जनतेच्या मनात हा आहे की गिरणी मालकांना आणि रेस्टॉरंट आणि पब मालकांना कोण वाचवायचा प्रयत्न करत आहे आणि त्याचं पाप आपल्या सरकारच्या माथी येऊ नये म्हणून आपण ते अपील करा, मुंबईकरांना न्याय द्या अशी मी मागणी करतोय।
बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांचं यश उठून दिसणार आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीला काठावरचं बहुमत मिळालं असून एक व्यक्ती एका बाजूला आणि देशाची सारी शक्ती एका बाजूला उभी असताना तेजस्वी यादव यांनी एका महिन्यात कौतुकास्पद कार्य केलं असून राजकारणाच्या दृष्टिकोनातून जे तरुण राजकीय जीवनामध्ये आहेत त्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि भारतीय जनता पार्टी नितीश कुमार यांना मिळालेल्या याच्या यशापेक्षा तेजस्वी यादव यांचं यश उठून दिसणार असल्याचं राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केले. बिहारच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी काठावरचं बहुमत मिळालं. हा बहुमत मिळालं त्या ठिकाणी सरकार भारतीय जनता पार्टी अलायन्सचं त्या ठिकाणी आलं. पण तेजस्वी यादवचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की एक व्यक्ती एका बाजूला आणि सारी देशाची शक्ती त्यातली एका बाजूला, म्हणजे देशाचं माननीय पंतप्रधान असतील, माननीय गृहमंत्री असतील, नितीश कुमारजी असतील, देवेंद्रजी असतील, मोठे मोठे नेते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी एकट्याने या सर्वांना हैराण करून एकट्याच्या बळावर त्या ठिकाणी 100च्या आसपास जागा मिळवल्या आहे. हे कमी नाही आहे. वास्तविक त्याची परिस्थिती जी आहे तर ती परिस्थिती घरातले म्हणजे वडील तुरुंगामध्ये आहेत, बदनामी झालेली आहे. अशा कालखंडामध्ये त्यांनी तेजस्वी यादवने एकटं मेहनत केली. त्याचं हे यश कौतुकास्पद आहे. पुढच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनं राजकीय जीवनामध्ये जे तरुण आहेत त्यांनी त्याच्यापासून प्रेरणा आणि स्फूर्ती घ्यावी. यश अपयश लागू आहे, परंतु ज्या प्रयत्नानं ज्या जिद्दीनं त्यांनी यश त्या ठिकाणी मिळवलं आपल्या त्या ठिकाणी इतकं 100च्या आसपास त्या ठिकाणी जे त्याने आमदार निवडून आणले, मला वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारांना मिळालेल्या यशापेक्षा हे यश अधिक उठून दिसणार आहे. कडधान्य पिकाला आधारभूत किंमत मिळावी आणि ती भात खरेदी केंद्रानं खरेदी करावीत अशी मागणी पालघर परळी इथं शेतकरी वर्गानं केली आहे. भात पिकाला राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी केंद्राकडून आधारभूत किंमत मिळते, तर इथल्या वाल, तूल, हरभरा यांसारख्या रब्बी हंगामात होत असलेल्या कडधान्य पिकांची खरेदी भात खरेदी केंद्राकडून व्हावी. त्याचबरोबर भाडे तत्वावर खासगी जागेत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यांची थकलेली भाडी त्वरित देण्यात यावी जेणेकरून ती केंद्र सुरू होतील अशी मागणी यावेळी शेतकरी वर्गांमधून करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील परळी इथं आधारभूत खरेदी योजनेच्या भात खरेदी केंद्राचं उद्घाटन अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार दौलत दरोडा आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ही समस्या शेतकरी वर्गाकडून मांडण्यात आली. यावेळी हे प्रश्न सोडवू असं आश्वासन आमदारांकडून देण्यात आलंय. दरोडा साहेबांनी जर चांगला पाठपुरावा केला या गोष्टी सहज होऊन जातील अशी मी शेतकऱ्यांच्या तर्फे विनंती करतो. आणि आता जो कार्यक्रम झालाय सगळे कडधान्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे वाल वगैरे जे कडधान्य पिकते त्याचा सुद्धा व्यापारी फार लुटमार करतात. तर त्याचा सुद्धा खरेदी आपल्याकडून जर झाली, नागली वरी ती सुद्धा होतेच म्हणा, पण तुझा कडधान्याची जर खरेदी झाली तर तो फार मोठा शेतकऱ्यांना फायदा होईल. अतिशय अशा प्रकारे त्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत. तुम्ही आज इथं आलेत. मी ह्या यवतमाळ इथल्या नगर परिषदेच्या या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील कचऱ्याची समस्या ही कायम आहे. घंटागाडी चालकांची पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक पाहायला मिळाली. ऐन दिवाळीत यामुळे कचरा कोंडी निर्माण झाली होती. यवतमाळ नगर परिषदेच्या ढिसाळ योजनेमुळे शहरातील कचऱ्याची समस्या ही कायम आहे. सणासुदीच्या दिवसात नेमकी कचरा कोंडी होते. 3 महिन्यांचं वेतन मिळालं नाही म्हणून घंटागाडी चालकांनी काम बंद आंदोलन पुकारलं. वेतनासाठी या चालकांनी घंटागाडीसह पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर मोर्चाही नेला. त्यांची समजूत काढून नगर परिषदेत पाठवण्यात आलं. जवळपास 45 घंटागाड्या बंद झाल्यानं कचरा तुंबला आहे. नगर परिषदेनं शहरातील कचरा संकलन करून कचरा डेपोवर टाकण्याचं कंत्राट दिले. मात्र कंत्राटदारांची आर्थिक क्षमता नसताना त्यांनी हे कंत्राट घेतलेलं आहे. यातून अनेक समस्या निर्माण होतात. घंटागाडी चालक आणि सहाय्यकाला किमान वेतनानुसार 17,000 रुपये चालकाला तर 14,500 रुपये सहाय्यकाला देणं अपेक्षित आहे. तशी नोंद नगर परिषदेच्या करारात आहे. याशिवाय भविष्य निर्वाह निधीतही रक्कम जमा करणं बंधनकारक आहे. प्रत्यक्ष कंत्राटदार चालक आणि
आणि सहाय्यकाला अर्ध्यापेक्षाही कमी वेतन दिलं जाते. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यांचं वेतन कंत्राटदारांनी दिलेलं नाही. दिवाळीचा सण आला असून कंत्राटदार वेतन देण्यास टाळाटाळ करतायत. त्यामुळं संतापलेल्या घंटागाडी चालकांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी थेट पालकमंत्री इथलं कार्यालय गाठलं आहे. ड्रायव्हर मी माझे पेमेंट 4 महिन्याचे थकीत आहे. या कुणाकडं? नगर परिषदच्या ठेकेदाराकडं. त्याच्यातले आम्हाला 2 महिन्याचा पेमेंट 8,000, 9,000, 10,000 असा पेमेंट आलेला आहे. आमचे पेमेंट पूर्ण दिले नाही. आमचा पेमेंट महिन्याचा आहे 8,100, 8,700 रुपये. त्याच्यामुळे त्याच्यात घंटागाड्याचे हेल्पर आहे त्याचा आला 2,500, 2,200, 2,300 रुपये. त्याच्यानंतर आम्ही आपले पालकमंत्री संजय राठोडकडे आलो आमची मागणी घेऊन का बा आम्हाला आमचे पेमेंट पुरे द्यायला पाहिजे. कमसे कम आम्हाला 2 महिन्याचे फुल पेमेंट द्यायला पाहिजे. आमचा पेमेंट निघत होता 2 महिन्याचा 16,000 रुपये. ते ना आम्हाला पेमेंट 7,000, 8,000 रुपये अशी पेमेंट टाकलेली आहे. आता कोणाला 2,000 दिले, कोणाला 4,000 रुपये दिले. आता आम्ही काय करायला पाहिजे तुम्ही सांगायला पाहिजे. दिवाळी आमची अंधारात तर जाऊ द्या, पण दसरा आम्हाला अंधारात घातला आहे ना. आता दिवाळी अंधारात घालणार आहे, काय करणार आहे. आम्हाला लेकरं आहे, आमचे घर मालक रूम भाड्यानं आहो. आम्ही भाडे काय द्यावं का घर चालवावं का आमचा किराणा आणावं. 4 न 5,000 दिवाळी तरी होते का तुम्ही तरी सांगा. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभाराविरोधात पालघर जवाहर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी धरणे आंदोलन पुकारलं आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. जवाहर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात नगर परिषदेसमोर बुधवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी 10 वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून नगर परिषदेच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या मनमानी हुकुमशाही कारभाराविरोधात हे धरणे आंदोलन सुरू केले. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांचा मनमानी कारभार थांबवा, खडखड पाणी पुरवठा योजनेचे निकृष्ट दर्जाचं सुरू असलेलं काम थांबवून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करा, विद्युत खांब आणि त्यावरील वाहिनीच्या कामांचे खोटे अंदाजपत्रक आणि तांत्रिक मान्यता घेऊन सुरू केलेलं काम तातडीनं थांबवण्यात यावे, अशा विविध मागण्या आंदोलक नगरसेवकांनी केल्या आहेत. नमस्कार, मी संगीता नंदकिशोर आयरे, नगरसेविका बांधकाम सभापती. माझे म्हणणं हे की अध्यक्ष साहेब आता कालपासून आम्ही बसलो आहोत. आम्ही एवढे 12 जण बसलो आहोत. मग त्यांचं म्हणणं असं आहे की मी जनतेतून निवडून आलेलो आहे, तर मला नगरसेवकांची काही पडलेली नाही आहे. मग माझं हे म्हणणं आहे त्यांना की नगरसेवकांची पडलेली नाही याचा अर्थ काय? तुम्ही आलात तर आमच्याच मतांवर निवडून आलात ना. जनतेतून आलात तरी पण नगरसेवकांची मतं तुम्हाला मिळालेली नाही का? नगरसेवकांच्या मतावरूनच तुम्ही आलात ना. मग याचा अर्थ आम्हाला अशी वागणूक आहे तर तुम्ही हा विचार करा की आतमध्ये आम्हाला वागणूक कशी मिळते, हा अभ्यास तुम्ही करा. माझी एवढीच विनंती. तर आम्ही एवढे तुम्हाला विनंत्या करून हे करून तुमचा आतमध्ये चालू आहे मनकपा कारभार आणि शेवटी नगरसेवकांना दोष देतात. नगर अध्यक्षांचं म्हणण्याचा अर्थ काय होतं? मला हेच विचारायचं आहे वर्षांना की नगरसेवकांची किंमत काय ते आम्हाला दाखवून द्या. पहिले आमचा किती अधिकार आहे नगरपालिकेवर तेही दाखवून द्या की आम्ही एवढी प्रोसिजर सांगतो हे करतो तरी आम्हाला कुठल्याच पद्धतीची किंमत दिली जात नाही. धन्यवाद मॅडम. थँक्यू. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज
RY गुटुकडे सर, मोबाईल नंबर 9730 एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात, सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. माननीय श्री रामचंद्र शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ तालुका अध्यक्ष आणि सौ शुभांगी रामचंद्र शिंदे माजी सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री पराग शामराव पाटील विद्यमान नगरसेवक जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. रिकव्हरी क्लिनिक आणि रिकव्हरी स्टाफ यांच्याकडून दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर ममता बियाणी आणि रिकव्हरी स्टाफ. ग्रामपंचायत मौजे चिंचवड आणि विद्यमान सदस्य यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ग्रामविकास अधिकारी श्री PC हनवते, सरपंच सौ ज्योती भरत काटकर आणि उपसरपंच श्री सचिन गुंडूराम पातोळे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि दत्त उद्योग समूह यांच्याकडून सर्व सभासद, शेतकरी, नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चेअरमन श्री गणपतराव अप्पासाहेब पाटील आणि सर्व संचालक.
अत्तार बाल रुग्णालय आणि लाईफलाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर रियाज अत्तार आणि सौ डॉक्टर नीलम रियाज अत्तार. माने केअर हॉस्पिटल यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने आणि डॉक्टर अभिजित माने. श्री शैलेश प्रकाश चौगुले नगरसेवक जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून जयसिंगपूर मधील सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शंकर कलगुटकी माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर आणि सौ रुपाली सोहन कलगुटगी विद्यमान नगरसेविका जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आबासाहेब शिंदे म्हैसाळकर माननीय सरपंच ग्रामपंचायत म्हैसाळ यांच्याकडून सर्व नागरिकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान
स्काय स्टार ऑनलाईन. 140 वर्ष महाराष्ट्रातील कुष्ठपीडितांसाठी अविरत कार्य करणारी द लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया यांची संस्था रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज यांचा नवीन उपक्रम कमी खर्चात उत्कृष्ट गुणवत्तेसह त्रिमितीय प्रणालीने संपूर्ण भारतात प्रथमच पायाचे 3D स्कॅन करून पादत्राणे आणि इन्सोल बनवले जात आहेत. या 3D स्कॅन करून पायाचे प्रेशर पॉइंट्स पाहून इन्सोल बनवलं जातं. बनवलेलं इन्सोल स्वतःच्या बुटात बसवून दिलं जातं किंवा हवं असेल तर आमच्याकडील चपलांमध्येही आम्ही बसवून देतो. प्रेशर पॉइंट्स रिपोर्ट्सही तयार करून दिले जातात. कृत्रिम पाय तसंच शारीरिक विकलांग लोकांसाठी त्यांच्या समस्येप्रमाणे गरजेप्रमाणे सोय उपलब्ध करून दिली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणारे उपचार मधुमेह, कुष्ठरोगातील असंवेदनशील पाय, जखमा, व्यंग यांसाठी टाचांचे गुडघ्यांचे दुखणे, सपाट पाय, उंच कमान, पाय नसलेल्यांना पोलिओ, नसांच्या समस्या, लहान मोठे पाय, तळपायाला असणाऱ्या जखमा अशा विविध कारणांवर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तो फक्त रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज इथंच. तेव्हा या तंत्रज्ञानाचा जरूर लाभ घ्या. या हॉस्पिटलचा पत्ता रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, मिरज. संपर्क क्रमांक 0233 22 11 213 आणि मोबाईल नंबर 7904 83 19 47. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर, तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षीस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची सध्या दुरावस्था पाहायला मिळते. संध्याकाळनंतर हे ठिकाण तळीरामांचा अड्डा आणि सुलभ शौचालय बनत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मध्यवर्ती ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी पंचगंगा आणि कृष्णा नदीतून उपसा केला जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते संपूर्ण शहराला पुरवलं जातं. परंतु या ठिकाणी सुरक्षेसह संरक्षक भिंतीचे 3-13 वाजलेले आहेत. केंद्राचे मेन गेट मोडकळीस आलं असून संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले. त्यामुळे अंधार पडला की या भगदाडाचे आडोशे तळीरामांना बसण्याचे ठिकाण बनत असल्याचं मिळून येणाऱ्या साहित्यावरून दिसून येते. या ठिकाणी 10 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. त्यांच्यासाठी या ठिकाणी स्वच्छतागृह अथवा शौचालयाची सोय नसल्यानं त्यांच्यासाठी संरक्षक भिंतीच आडोसा ठरत आहेत. संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात तण उगवलं असल्यानं शौचासाठी हे ठिकाण वापरलं जाते. नगरपालिकेच्या दप्तरात गेटमनची नोंद असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी वॉचमन नाही. त्यामुळं इथं सुरक्षा राम भरोसे असून त्यामुळे सर्व गैरप्रकार चालतायत. कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय आहे, परंतु त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून बसायला टेबल खुर्ची नाही. संपूर्ण इचलकरंजी शहराला पाणी देण्याचे नियोजन होणाऱ्या ठिकाणीच अशी अवस्था असेल तर प्रत्येक पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी. शासनाच्या नवनवीन योजना राबवून त्यातून इमारतीचे रुपडे पालटले असले तरी इमारतीच्या आत मात्र भकास चित्र पाहायला मिळतंय. देशाची अर्थव्यवस्था वेगानं सावरते. देशभरात रेकॉर्ड ब्रेक जीएसटीचा परतावा
मिळत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे सगळे उद्योगधंदे ठप्प होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. अशातच देशाची अर्थव्यवस्था वेगानं सावरत असल्याच्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. देशभरात रेकॉर्ड ब्रेक जीएसटीचा परतावा झाला असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की मूडीजने देशाच्या जीडीपीमध्ये सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे. आता मूडीजने देशाचा जीडीपी 8.9% आला असल्याचं सांगितलंय. पुढे बोलताना त्यांनी परदेशी गुंतवणुकीतही वाढ झाली असल्याचं बोललं आहे. या दरम्यान त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांवरून कमी होऊन 4.89 लाखांवर आली आहे. कोरोना व्हायरसच्या मृत्यूदरातही घट होऊन 1.47% इतकी झाली आहे. महाविकास आघाडीतील नाराजी आता पुन्हा समोर आली. पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांसमोर बंडखोराचं आव्हान समोर आहे. आज जवळपास सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत. अर्ज भरताना महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नाराजी दिसून आली आहे. जवळपास सर्वच पक्षांसमोर बंडखोरांचं आव्हान कायम असल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसच्या जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी महाविकास आघाडीचे नेते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सतेज पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नेते यावेळी उपस्थित होते. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी अनेक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दी उसळली होती. भारतीय जनता पक्षाकडून पदवीधर मतदारसंघातून काल सांगलीच्या संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील सांगली जिल्ह्यातीलच अरुण लाड यांनी मैदानात उतरण्यात आला आहे. तर काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेकडून देखील आज पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपाकडून आपल्याला महत्त्व दिलं जात नसल्यानं आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा करीत काल अनेकांनी त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल आणि त्यांची बंडखोरी निवळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार फार काळ चालणार नाही असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांनी इथून पुढची 4 वर्ष अशाच प्रकारची स्वप्न पाहावीत असा टोला लगावला आहे. असं आहे की अशी कोणती घटना ही दुर्दैवी असती, इथे घडल्या घटनेचा सुद्धा आपण निषेधच करतो आहोत, परंतु उत्तर प्रदेशमध्ये त्याचं सातत्यानं घडता येतं. अनेक घटनांची माळ तिथे दिसते आहे, म्हणून ते निषेधार्ह आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांच्या रिव्हिजन अर्जावर तसंच आरोपींच्या जामीन अर्जावर कामकाज पुढे ढकलण्यात आले. पुढील सुनावणी ही 23 नोव्हेंबरला असल्याचं सांगितलं जातं. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं अर्णव गोस्वामी यांच्यासह 3 आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कोठडीतून मुक्तता झाली आहे. मात्र या संदर्भात अलिबाग सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी अद्यापही प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आज अलिबाग सत्र न्यायालयात कामकाज झालं. ही सुनावणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान अंतरिम जामीन मिळाल्यानंतर अर्णव गोस्वामी यांनी अलिबाग न्यायालयातील आपला जामीन अर्ज काढून घेतलाय. अन्य 2 आरोपींच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी प्रलंबित आहे. रायगड पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात दाखल केलेल्या रिव्हिजन अर्जाबाबत सुप्रीम कोर्टानं कोणतंही मत अद्याप नोंदवलं नसल्यानं त्यावर देखील 23 नोव्हेंबर रोजी पुढील कामकाज चालू शकतं. दरम्यान न्यायालयात सुप्रीम कोर्टाच्या फायनल ऑर्डर नंतरच अलिबाग सत्र न्यायालय आपली भूमिका मांडू शकते. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हेबियस कॉर्पसच्या रिट पिटिशनवर जोपर्यंत अंतिम निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आरोपींना हा बेल दिल्याचा निर्णय होता तो. परंतु या कोर्टासमोर
जो जामिनाचा अर्ज आहे तो निर्णायक आहे. म्हणजे या कोर्टासमोर जर जामीन झाला आरोपींना तर त्यांनी त्याच्या ज्या अटी किंवा शर्तीचा शेवटपर्यंत भंग केला नाही तर ते त्यांच्या केसचा खटल्याचा निकाल लागेपर्यंत ते जामिनावर राहू शकले असते. असे हे दोन प्रकारचे जामीन अर्ज असल्यामुळे आज प्रश्न न्यायालयासमोर निर्माण झाला आणि म्हणून त्याला उत्तर देताना मग असा व्हाया मीडिया काढला गेला की ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपला बेल विड्रॉ करावा आणि ज्यांची इच्छा नसेल त्यांनी आपला जो बेलचा जो हक्क आहे किंवा बेल अर्ज आहे तो तसाच तात्पुरता स्थगित स्वरूपात सुप्रीम कोर्टाचा जो सविस्तर विवेचन येईपर्यंत ठेवावा. मग त्याप्रमाणे आरोपी क्रमांक 1 अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी त्यांचा जामिनाचा अर्ज जो आहे तो काढून घेतला. पण इतर जे 2 आरोपी आहेत त्यांनी त्यांचे अर्ज सुप्रीम कोर्टाच्या निकालातील जी अवलोकनं येतील त्याच्यावर अवलंबून ठेवून प्रलंबित ठेवलेले आहेत. त्यामुळे भारतात अनेक पद्धतीने दिवाळीची सुरुवात होते. मात्र महाराष्ट्रात वसुबारसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. आज वसुबारस ग्रामीण भागात गाय आणि वासरांचं पूजन करून वसुबारस साजरी करण्यात आली. भारतात अनेक पद्धतीने दिवाळीची सुरुवात होते. मात्र महाराष्ट्रात वसुबारसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. ग्रामीण भागात गाय आणि वासरांचं पूजन करून वसुबारस साजरी केली गेली. गाय ही कृष्ण स्वरूपात प्रभूंचं प्रतिनिधित्व करते अशी श्रद्धा असल्यानं वसुबारसाला पारंपरिक महत्त्व आहे. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणत आता दिवाळीचा उत्सव सुरू झाला. आज वसुबारस आहे म्हणजेच आज गोमाता आणि वासराची पूजा केली जाते. वसुबारसानं दिवाळीची सुरुवात होत असते. गाई वासराच्या पूजनाचा मान या दिवशी असतो. सोलापुरात वसुबारस उत्साहात साजरी केलेली पाहायला मिळाली. भारतीयांचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख सण असलेल्या दिवाळीची सुरुवात वसुबारसानं होते. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. त्यामुळे भारतीय संस्कृतीतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गायीचं आणि तिच्या वासराचं आज देशभर पूजन करण्यात येतं. सोलापूर जिल्ह्यातील केमगावच्या गोसेवक परमेश्वर तळेकर यांनीही आपल्या गोवंशाचं विधिवत पूजन करून वसुबारस साजरी केली. गवताच्या पेंडीमध्ये छोटी पंती लावून गायी गुरांना ओवाळण्यात आलं. वसुबारसाला गायी वासरांची पूजा करण्याचा विशेष मान असतो. आजच्या दिवशी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ न खाता उडदाचे वडे, भात, गोड पदार्थांचा नैवेद्य गायीला दाखवून तो कुटुंबातील सदस्य खातात. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या या मुख्य सणात पशूंना मानाचं स्थान दिल्याचं पाहायला मिळतंय. गायीची पूजा करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मानले जाते आणि गाय खरंच आपल्यासाठी काय आहे हे आम्हाला या 5 वर्षामध्ये अनुभव आला आहे. आज आमच्याकडे सुरुवातीला एकच गाय होती आणि त्या गायीने आम्हाला जगामध्ये एक वेगळेपण दाखवून दिलेलं आहे. आमच्या कुटुंबामध्ये इतका आनंद आहे. गाई वासरं आज आमच्याकडे 35 पशुधन वाचलेलं आहे. गाय आपल्यासाठी आरोग्यासाठी मानवासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये गाय आपल्यासाठी शेतीसाठी महत्त्वाचे आहे. सर्वांना माझं आव्हान आहे की पशुधन वाचलं पाहिजे. आपल्याला शेण गोमूत्राशिवाय शेती करता येत नाही आणि करता येणार नाही. आज आपल्यासाठी आरोग्यासाठी गाय महत्त्वाची आहे आणि गाय वाचली पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करतो की देशी गाय वाचली पाहिजे तरच देश वाचेल. वसुबारस निमित्त अलिबागच्या गोशाळेत गाय वासरांची पूजा करण्यात आली आहे. यामध्ये 2 गर्भवती गायींचं डोहाळ जेवणही पार पडलं. महिलांनी या खास गायींसाठी डोहाळ गीत सादर केलं.
अलिबाग जवळच्या खानाव इथल्या सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत आज गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली। या निमित्तानं संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेश पूजन, होम हवन करण्यात आलं। गोशाळेतील 2 गर्भवती गायींची ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला। गायींना फुलांनी सजवण्यात आलं, त्यांची वाढी भरण्यात आली, नंतर आरतीही करण्यात आली। उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। त्यांनी खास गायींसाठी तयार केलेले डोहाळे गीत सादर करण्यात आले। परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आजच्या पहिल्या दिवशीचं महत्त्व म्हणजे वसुबारस। वसुबारस म्हणजेच गायीचं पूजन आणि विशेष करून त्यातल्या त्यात ज्या गर्भार गायी आहेत, गाभण गायी आहेत, त्यांचं पूजन आज धर्मशास्त्रानुसार करावं असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आपल्या या गोशाळेमध्ये 2 गायींचं आपण त्यांची सागर संगीत ओटी भरून त्यांना विलेपण लावून आपण हे त्यांना सजवून चांगल्या पद्धतीने त्यांचं महिलांच्याकडनं औक्षण करून घेऊन आपण इथे त्यांचं पूजन केलेलं आहे। का नेमकं म्हणजे गायीची का पूजा करायची? गायीची पूजा मी म्हणाल्याप्रमाणे ऋषीमुनींपासून या देशामध्ये, या भारतवर्षामध्ये गाय हेच धन मानलेलं आहे। गायीच्यापासून उत्पादन होणाऱ्या ज्या काही सर्व वस्तू आहेत, पदार्थ आहेत, त्या पदार्थांच्याच मार्फत त्यावेळेचं चलन असायचं आणि म्हणून आपल्या ऋषीमुनींच्याकडे हजारो गायी त्यावेळेपासून आहेत। आज त्याचं महत्त्व आपण पुन्हा वाढवायला निघालेलो आहोत। कोरोनाचा प्रभाव आता हिवाळी अधिवेशनावरही पाहायला मिळतोय। कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। कोरोनाचा प्रभाव आता हिवाळी अधिवेशनावर पाहायला मिळत असून कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। बजेट अधिवेशन नागपूर इथं होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार असल्यानं विरोधकांकडून विदर्भावर अन्याय अशी टीका होत असताना येणारं बजेट अधिवेशन नागपूर घेऊन विदर्भाला मोठा न्याय मिळणार असल्याचं ऐतिहासिक अधिवेशन घेऊ असं यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं। आता जी काही विपरीत परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झालेली आहे आणि आम्ही विधिमंडळाचे आमचे सगळे अधिकारी परवा नागपूरला पाठवलेले होते, त्याच्यामध्ये आमदार निवास असतील, रवी भवन असेल, हे सगळे आता कोविड सेंटर म्हणून वापरले जातात आहे। आणि अशा या विपरीत परिस्थितीमध्ये नागपूरऐवजी मुंबईला अधिवेशन घेण्याचं सत्ता आणि विरोधी पक्षाच्या वतीनं तय झालेलं आहे। पण आमची सगळ्यांची मागणी त्याच्यामध्ये होती की नागपूर कराराप्रमाणे एक अधिवेशन नागपूरला व्हावं आणि जेव्हा आज जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती पुढच्या काळामध्ये झाली, कोरोनामुक्त महाराष्ट्र झालं आणि नागपूरलाही चांगली परिस्थिती राहिली तर बजेट अधिवेशन हे नागपूरला घ्यावं आणि सरकारने त्याला मान्य केलेलं आहे। म्हणून काही लोकांचं जो हे म्हणणं असं आहे की विदर्भावर अधिवेशन झालं नाही म्हणून विदर्भावर अन्याय झाला, पण उद्या बजेट अधिवेशन नागपूरला झालं तर विदर्भाला त्याच्यामध्ये मोठा न्याय मिळेल। हे पहिल्यांदा ऐतिहासिक अधिवेशन नागपूरसाठी राहणार। 6 वर्ष मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी मेड इन इंडिया विंटेज कार साकारण्यात आली। पिंपरी चिंचवड मधील बाप आणि आजोबानं ही किमया साकारली आहे। लॉकडाऊन मध्ये जुगाड करून अवघ्या 4 महिन्यातच ही कार तयार करण्यात आली। पिंपरी चिंचवड मधील हसन आणि जावेद शेख यांनी हुबेहूब विंटेज कार साकारली आहे। लॉकडाऊन मध्ये 6 वर्षीय मुलगी तंजिलानं मेड इन चायना कारसाठी हट्ट धरला। आता हा हट्ट पुरवण्याविना त्यांच्यासमोर पर्यायच उरला नाही, पण लॉकडाऊन मधील चीनबद्दल निर्माण झालेल्या द्वेषामुळे त्यांनी मेड इन इंडिया कार बनवण्याचा निर्णय घेतला। गेली 8 वर्ष गाड्या मॉडिफाय करण्याचा त्यांचा व्यवसाय, याचा अनुभव ही कार बनवताना कामी आली आणि बघता बघता कार तयार ही झाली। हो, ते मॉलमध्ये गेलो आम्ही मुंबईला दिवाळीच्या सुट्टीत, गेल्या दिवाळीत तर तिने मॉलमध्ये गाडी पाहिली, तिने हट्ट केली, तर जिद्द केली मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे। त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मग तिने हट्ट बंद कमी केली नाही आणि त्यामुळे तिला जिद्द करा। त्यात मग लॉकडाऊन चालू झालं। लॉकडाऊन चालू झाल्यामुळे मग विचार केला की आपली अशी गाडी बनवायची घरगुती केलं। ते दिवाळी सुट्टीमुळे आम्ही आलो तिकडनं, तिच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला काय जमलं, मग आपली घरगुती गाडी बनवली इथली। तर ते चायनाच असतं ना, चायनाच असल्यामुळे आपलं काय केलं, आपली आपली गाडी बनवली। चायनीची नको म्हणलं, चायनीची काही गॅरंटी नसते काय नसते त्याची। आणि हे कसं आपली आपली मजबूत बनवली गाडी घेऊन त्याची, ते करता त्याची हड्ड होती म्हणून बनवली गाडी आपल्याकडे आम्ही दोघांनी।
हसन सुलतान शेख. आता काय माहिती का, आता कोरोना व्हायरस जो आला होता तो आलाय चीनपासून. आता चीनपासून पूर्ण जगाला त्रास झाला आहे, आपल्या इंडियाला पण त्रास झाला आहे आणि आपल्या भारतात खूप गरीब माणसं जे मिडियम क्लास सगळ्यांना त्याच्यामुळे त्रास झाला आहे. तर त्यामुळे आम्हाला एक राग आला होता की चीनमुळे आपल्याला एवढा त्रास होतो, तर चीनचं प्रोडक्ट का आपण घ्यायचं विकत. तोच पैसा आपण स्वतः खर्च करून आपण भारतात ही गाडी बनवलेली आहे. आणि हे लॉकडाऊनमध्ये काम वगैरे एकदम कमी होतं आणि त्या टायमात म्हणजे पार्ट वगैरे भेटत नव्हतं, त्यामुळे प्रत्येक पार्ट आम्ही एक मेटलचं शीट वगैरे आणून ते हाताने बनवले. आता माझी मुलगी म्हणत होती चायनाची गाडी पाहिजे, तर त्याच्यापेक्षा आम्ही तिला म्हणलो चांगली गाडी बनवून देतो तुला आम्ही. आणि वडिलांनी आणि मी दोघांनी मिळून ही पूर्ण गाडी चासी वगैरे पूर्ण पार्ट वगैरे पूर्ण हाताने बनवून ही 4 महिना आम्ही कष्ट करून ही गाडी तयार केली आहे. आणि आता ही गाडी तुमच्या समोर आहे. कसं काय जमलं हे सगळं, कशामुळे जमलं, तुम्ही काय आधी काय काम करत होता? नाही, ॲक्च्युली आम्ही डेंटिंग पेंटिंग करत होतो, मॉडिफाय वगैरे आम्ही करतो थोडंफार, पण ही गाडी पहिल्यांदा आम्ही केली. आणि कसं आता माझ्या मुलीसाठी ती मागत होती अशी गाडी, तर म्हणलं आपण काहीतरी प्रयत्न करू, काहीतरी वेगळं करू. आणि आता थोडं विचार करून थोडं यूट्यूब वगैरे पाहून आणि थोडेफार आयडिया पण होतं. आता एक करत म्हणजे एक 7-8 वर्ष झाले हे काम करतोय आम्ही. त्यात थोडं एक नाही का वेगळं काहीतरी विचार करून एक प्रत्येक पार्ट म्हणजे डिझाईन करून आपण हे हाताने बनवले असं. तंजिलानं ज्या मेड इन चायना कारसाठी हट्ट धरला होता त्याहून सरस ती मेड इन इंडिया कार तिला मिळाली. त्यामुळे हे कुटुंबीय भलतंच आनंदात आहे. एक्चुअली ये गाड़ी देखकर मेरी बच्ची तो बहुत ज़्यादा खुश है और उसके साथ साथ हम सभी बहुत खुश हैं, क्योंकि हमें भी अंदाज़ा नहीं था कि ये गाड़ी जब बनेगी तब इतनी अच्छी लगेगी. तो उसका जो आउटकम हमें मिल रहा है और हम लोगों को सब बहुत खुशी हो रही है. और बच्ची तो बहुत अच्छे से चलाती है, वो सबको लेके घूमती है, उसकी छोटी बहन को लेके घूमती है, उसके डैडी को लेके घूमती है, उसके दादाजी को लेकर घूमती है. शी इज़ रियली वेरी हैप्पी, बहुत खुश है वो. जो उसने गाड़ी कहा था और इसमें कितना डिफरेंस लग रहा है और किस तरह से आप उसको देखते, पहले देखी हुई और ये इसमें घूमते हो? एक्चुअली ये जो गाड़ी जो बनी है ना और जिसने जो गाड़ी कहा था इसमें बहुत फ़र्क है. मतलब ये जो नई गाड़ी, ये गाड़ी जो है ना, एक मिनट, ये जो गाड़ी है ना ये टोटली अलग है. वो अगर गाड़ी हम लेते तो वो काफ़ी इतनी स्ट्रॉन्ग नहीं रहती जितनी गाड़ी ये स्ट्रॉन्ग है. ये पूरी मेटल बॉडी है और हाथ से खासकर इसके डैडी और दादाजी ने मिलकर इसलिए बनाई है. तो ये उस मामले में भी बहुत ज़्यादा स्पेशल है हमारे लिए. एक खुशी मिलती है हमें कि हमारे घर वालों ने हमारी बच्ची के लिए हाथ से बनाई है. मेड इन चायना वस्तू वापरू नका असं प्रत्येक व्यक्ती म्हणते, पण ते शेख कुटुंबियाप्रमाणे कृतीत उतरवणं गरजेचं आहे. तेव्हाच चीनला धडा शिकवला जाईल असं म्हणता येईल. दिवाळी निमित्त अमरावतीच्या नामांकित असलेल्या रघुवीर मिठाई यांनी यावर्षी शुद्ध सोनेरी वर्क लावलेली सोनेरी भोग ही मिठाई बाजारात आणली. दिवाळी निमित्त अमरावतीच्या नामांकित असलेल्या रघुवीर मिठाई यांनी यावर्षी शुद्ध सोनेरी वर्क लावलेली सोनेरी भोग ही मिठाई बाजारात आणली. विदर्भातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांकरिता सोनेरी मिठाई उपलब्ध करून दिली आहे. पिस्ता, केसर आणि हेझलनट या ड्रायफ्रूटपासून ही मिठाई तयार करण्यात आली आहे. मिठाईवर खास दिल्लीच्या नोएडा येथून मागवलेल्या सोन्याचा 24 कॅरेट सर्टिफिकेटचा वर्क बोलावून मिठाईवर लावलेला आहे. राजस्थानमधील कारागिरांनी ही विशेष मिठाई तयार केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी आणि पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. दीपावली की हमारे असंख्य ग्राहकों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. जैसा कि रघुवीर परिवार हर वर्ष कुछ नवीन वैरायटी मिठाई में, नमकीन में लाते हैं, उसी प्रकार इस वर्ष सोनेरी भोग करके यह एक सोनेरी वर्क से बनी हुई मिठाई अमरावती और विदर्भ के वासियों के लिए प्रस्तुत कर रहे हैं. इसमें सोनेरी वर्क के अलावा 24 कैरेट का सोनेरी वर्क रहता है और उसके अलावा इसमें मामरा बादाम, शुद्ध पिस्ता, शुद्ध केसर और शुद्ध हेज़लनट इससे बनाई हुई निर्मित की हुई यह मिठाई हमारे राजस्थान के प्रसिद्ध कारागिर ने बनाई हुई है. उसी प्रकार रघुवीर परिवार मिक्स मिठाई में भी काफ़ी अच्छी वैरायटी रखते हैं और ड्राई फ्रूट मिक्स भी काफ़ी अच्छे वैरायटी में और फैंसी बॉक्स में, जैसे कि आप यहाँ पे देख सकते हैं कि अलग अलग प्रकार के फैंसी बॉक्स में और आकर्षक बॉक्स में एक निम्न वर्ग से लेके निम्न स्तर से लेके एकदम हाई रेंज तक की सभी प्रकार की मिठाई और ड्राई फ्रूट बॉक्स हम उपलब्ध कराते हैं. उसी प्रकार जैसे कि हर घर में
जैसा करंजी अनार से चकली वगैरह बनती है वो भी हम ग्राहकों के लिए उपलब्ध कराते हैं। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीला विजयाचा इतिहास असून आगामी विधान परिषद निवडणुकीत पुणे पदवीधर यांच्यासह सर्व मतदारसंघाच्या निवडणुका जिंकू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगानं आज पुण्यातील आयोजित मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते। यावेळी व्यासपीठावर खासदार गिरीश बापट, रणजितसिंह नाईक निंबाळकर, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की 2008 साली पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातून मी आणि भगवानराव साळुंखे निवडून आलो। त्यानंतरच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीनं पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवला। 2014 साली भाजपाचे सरकार राज्यात आणि केंद्रात आलं। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बालेकिल्ले ढासळू लागल्यानं दोन्ही काँग्रेसला याची जाणीव झाली। त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीने लढण्याचा ते प्रयत्न करतायत। पण भाजपाला विजयाचा इतिहास आहे, त्याचा लाभ आगामी निवडणुकीत पक्षाला नक्कीच होईल। त्यामुळे पुणे पदवीधरसह राज्यातील इतर जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। पुणे पदवीधर ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची झालेली आहे। वेगवेगळी कारण आहेत, जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। वेळोवेळी नोंदणी वाढवा असं ज्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं त्यावेळेला ती सगळी पार्श्वभूमी मांडली आहे। प्रामुख्याने 2008ला मी पदवीधरमध्ये आणि भगवानराव साळुंखे शिक्षकमध्ये 2 निवडून आलो, तर कोणाला लक्षातच आलं नाही की हे कसे काय निवडून आले। आणि मग जसं जसं कालावधी पुढे जात गेला आणि पश्चिम महाराष्ट्राचा एक एक गड फुटत गेला, तसं लक्षात आलं की खूप मोठी गडबड झाली। ही 2 माणसं निवडून आली आणि सगळा पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसच्या ताब्यातून, राष्ट्रवादी ताब्यातून जायला लागला। 14ला तोपर्यंत वेळ गेली होती, कारण तोपर्यंत आपले अनेक आमदार निवडून आले होते, मग खासदार निवडून यायला सुरुवात झाली। 14ला तर केंद्रामध्ये सरकार आलं, राज्यामध्ये सरकार आलं आणि त्यातून आता काँग्रेसला जाणीव झाली की हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे आणि तो काही करून विजयी केला पाहिजे। एका रात्री 1 वाजेपर्यंत उमेदवारच ठरत नव्हता आणि त्यातून जे काही होणार आहे, एकाला मिळाली, आपल्याकडे कसं की एकाला मिळाली, बाकीचे सगळे व्यासपीठावरून बसले। प्रत्येकाने असं म्हटलं की बाबा मला समर्थन द्यायचं। तिथे तसं नसतं, त्याचा फायदा बापट साहेबांसारखे बरोबर उचलतात। माझ्या निवडणुकीत मी पाहिलं की कसे ते एकेकाला हेरतात आणि बोलून घेतात आणि फुटाणे खाऊ घालतात आणि मतदारात पाडून घेतात, ते मी पाहिलं आहे। आणि त्यामुळे जरी उमेदवार उशिरा ठरलेला असला तरी काँग्रेसला वर्षानुवर्ष निवडणुका कशा लढवायच्या, कशा जिंकायच्या, कसे डावपेच करायचे हे सगळं माहिती आहे। आता आपणही बऱ्यापैकी शिकलेलो आहोत आणि त्यामुळेच बिहारमध्ये येणार नाही असं वाटत एकदम येऊन गेलं। तेलंगणासारख्या ठिकाणी आपला एक आमदार आला आणि तो त्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आलेला आहे। असे खूप गोष्टींमधून हे लक्षात येतं की आपणही काही कमी नाही आहोत। आपल्या सगळ्यांना वारंवार सांगितलं गेलेलं की संपर्काची निवडणूक आहे आणि आपण पुढचे जे दिवाळीनंतरचे 12 दिवस आहेत सगळ्यांनी पूर्ण वेळ काम केलं पाहिजे। जवळजवळ सगळे तसेच आहेत, पण बाकी कुठली कामं करायची नाही। जसं प्रशिक्षण वर्ग होते आपले, केंद्राने कार्यक्रम दिलेला, पण आपण केंद्राला विनंती केली की बाबा 1 तारखेपर्यंत आम्ही नाही करणार, का तर 2 दिवस आमचे लोक प्रशिक्षणात अडकले तर तो वेळ वाया जाईल। केंद्राने परवानगी दिली की 5 डिसेंबरनंतर करा। आणि त्यामुळे कुठलाच अन्य संघटनात्मक कार्यक्रम, पक्षाचा कार्यक्रम सुद्धा करायचा नाही, केवळ संपर्क संपर्क संपर्क। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजेशने वारंवार सांगितल्याप्रमाणे वोटिंग पर्सेंटेज वाढवणं, बोगस वोटिंग कंट्रोल करणं। ताईने म्हटलं की बोगस वोटिंग कसं कंट्रोल करता येईल, तर आतापासून चांगले टगे जे तिथे वेळ पडली तर संघर्ष करतील असे त्या बूथवर पोलिंग एजंट बसवायला पाहिजेत, ज्याने आग्रह धरायचा की त्याचं आधार कार्ड दाखवा, त्याचं निवडणूक ओळखपत्र दाखवा। सुरुवातीला 2-4 जणांना हाकलून लावलं की ते बाहेर मेसेज होतो की बाबा लय कडक आहे, लय कडक आहे। सुरुवातीला लक्षात आलं की नाही धकताय, मग ते हळूहळू रांग वाढते। शेवटचा तास खूप महत्त्वाचा असतो, त्या तासामध्ये जास्त बोगस वोटिंग होतं। या सगळ्या गोष्टी कोळून प्यालेले कार्यकर्ते मला समोर बसतायत। ते आत्ता तिथे उमेश गायकवाड आला, तो असं दिसतोय लहान, पण कितीच्या मार्जिनने विजय झाला? मार्जिन कितीचं होतं? नाही, मतं पडली किती एकूण?
12,000 मतभेद असले पडले, तिथे अर्चनाताई बसल्या आहेत. त्यामुळे सगळे तगडे लोक आपण आहोत. तुम्हाला काही मी राजकारण शिकवायला नको. एकच संकल्प करूया की महाराष्ट्रामध्ये 5ही जागा जिंकण्याचं टार्गेट आपण ठरवलं आहे. यावेळेला पुणे शिक्षक ही आपल्याला कॉन्सन्ट्रेट केली पाहिजे. पदवीधर कंपॅरेटिव्हली मला सोपी वाटते आहे. 6 महिन्यामध्ये जी नोंदणी झाली त्यातली 90% आपण केली आहे. लक्षात पण नाही आलं काँग्रेस, त्यांना ऑनलाईन कळेच ना हे काय ऑनलाईन प्रकरण आहे. तोपर्यंत आपण ऑनलाईन नोंदणी करून बसलो. आपल्याला शिक्षकवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि त्यामुळे सगळ्यांनी जरा प्रत्येक स्तरावर शिक्षक मतदारसंघाचा प्रमुख ठरवा आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या दोन्ही सीट्स आपण काढू. संपूर्ण देशाचं वातावरण बदललेलं आहे. त्या बदलत्या वातावरणाचं म्हणजे काल मोदीजींचं भाषण ऐकलं नसेल, ऐकलं पाहिजे, अनेकांना ऐकवलं पाहिजे की एखादं नेतृत्व कसं कणखर असतं, कमी शब्दात ते कसं इशारा देतं. जवळजवळ पश्चिम बंगालच्या निवडणुकाचा एका अर्थ रणशिंग काल त्यांनी फुंकून टाकलं आणि त्यांनी सांगितलं की असे हल्ले बिल्ले आम्हाला काही नवीन नाही आहेत, कारण पश्चिम बंगालमध्ये खूप मारामाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे असा एका अर्थाने विजयाचा इतिहास असणारे आपण आहोत. त्या विजयाचाही लाभ आपल्याला होणार आहे. संग्रामला मी खूप शुभेच्छा देतो. अनेकांना प्रश्न पडला की हे नाव तुम्ही नवीन कुठून काढलं. परंतु खूप दिवस देवेंजींच्या माझ्या डोक्यामध्ये हा विषय होता की आपल्याला थोडं कोल्हापूर, सांगली, सातारा भागातून नाव काढलं पाहिजे. आम्ही अनेक नावांवर प्रयत्न करतो. इन्फॉर्मली अनेकांना सांगितलं आहे. तर अनेक प्रयत्न करता करता असं लक्षात आलं की नाही हे नाव आपल्याला करायला लागेल. त्यातून बापटसाहेब म्हणाले पण अनेकांना नाही म्हणावं लागलं. आणि मगाशी मी माझं दुःख व्यक्त केलं की मला रोज किमान एक 5-25 लोकांना नाराज करावं लागतं. अजून महानगरपालिका पुण्याच्या, पिंपरीच्या, मुंबईच्या यायच्या आहेत. तिथे तर मला असं काय म्हणूया छातीवर दगड ठेवून या बाबा काय व्यक्त करायचं करा असं म्हणावं लागेल. पण ते माझं कामच आहे. ते तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला दिलेली भूमिका आहे की बाबा मी हा सगळा बॅलन्स त्यातून विचलित नव्हता, बॅलन्स साधला. मी कधी विचलित होत नाही. कोण किती काय बोललं, तो बोलल्यामुळे माझ्यामध्ये बदल होईल असं काही नाही. मला जे संघटनेच्या हिताचं वाटेल ते मी करणार. त्यावर काय म्हणायचं ते म्हणा. काळाच्या ओघात मात्र गेल्या 40 वर्षात मला माहिती आहे की काळाच्या ओघात का होईना ते जे प्रचंड बोलले ते सगळे नंतर म्हणतात की अरे दादा हे आम्हाला तुझं गणित लक्षात आलं नव्हतं. आणि त्यामुळे संग्रामची उमेदवारी खूप विचारपूर्वक देवेंजींनी बाहेर काढली आहे. आणि आपल्याला दिसेल की काय नेटवर्क त्यांचंही आहे, काय नेटवर्क आपलंही आहे. आणि त्याच्यातून खूप चांगल्या मतांनी आपण या दोन्ही पदवीधर आणि शिक्षक सीट्स काढू असं मला विश्वास आहे. मी आपल्या सगळ्यांना खूप खूप पुढच्या 12-15 दिवसासाठी शुभेच्छा देतो. दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. अकरावी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे मिळेल? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार,
मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. माननीय श्री रामचंद्र शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ तालुका अध्यक्ष आणि तो शुभांगी रामचंद्र शिंदे माजी सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री पराग शामराव पाटील विद्यमान नगरसेवक जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. रिकव्हरी क्लिनिक आणि रिकव्हरी स्टाफ यांच्याकडून दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर ममता बियाणी आणि रिकव्हरी स्टाफ. ग्रामपंचायत मौजे चिंचवड आणि विद्यमान सदस्य यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ग्रामविकास अधिकारी श्री PC हनवते, सरपंच सौ ज्योती भरत काटकर आणि उपसरपंच श्री सचिन गुंडूराम पातोळे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि दत्त उद्योग समूह यांच्याकडून सर्व सभासद शेतकरी नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चेअरमन श्री गणपतराव अप्पासाहेब पाटील आणि सर्व संचालक. अत्तार बाल रुग्णालय आणि लाईफलाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर रियाज अत्तार आणि सौ डॉक्टर नीलम रियाज अत्तार.
माने केअर हॉस्पिटल यांच्याकडून सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने आणि डॉक्टर अभिजित माने. श्री शैलेश प्रकाश चौगुले नगरसेवक जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून जयसिंगपूर मधील सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शंकर कलगुटकी माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर आणि सौ रुपाली सोहन कलगुटकी विद्यमान नगरसेविका जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आबासाहेब शिंदे म्हैसाळकर माननीय सरपंच ग्रामपंचायत म्हैसाळ यांच्याकडून सर्व नागरिकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.